ओके दाखव रे, प्रेझेंट कर बघूया. तर प्रेझेंट केलेलं आहे, दिसतंय का? कुठे नाही दिसतंय रे. हो सर, हो सर दिसते. परत एकदा कर बघूया प्रेझेंट. हा सर, एक सेकंड, परत एकदा करतो. छोटे विंडो दिसतात रे. ओपन केलंय तू? नाही नाही, हे बघा सर, आता मला दिसतंय. ते दिसलं, आता दिसलं. सर स्टार्ट करू? हा चालेल. ते चांगलं एक्सप्लेन कर. आणि जनरली मला काय वाटतं माहितीये, PIR सेन्सरने तिथे मोशन फक्त एक होईल, पण एकच समजा तिथे थांबणार आहे. हॅलो, हा सर. आधी तू एक्सप्लेन कर, मग माझे काय डाऊट आहे ते तुला सांगतो. चल एक्सप्लेन कर. हो सर, तो प्रश्न मला पण पडलेला की इकडे कोण उभं राहिलं ना तर ते सारखं सारखं काउंट करत राहणार. ओके, कर ना, कर. तोपर्यंत कर, दाखवते. नमस्कार, मी इकडे एक सिंपल सर्किट बनवलंय 2 PIR सेन्सर घेऊन. तर PIR सेन्सर म्हणजे इन शॉर्ट मोशन डिटेक्टर. जर काय मोशन डिटेक्ट झाली तर ते पटकन हे करणार, काउंट करणार त्याला. तर मी इकडे पॉवर दिली आहे PIR सेन्सरला आणि त्याला अॅनालॉग इन मध्ये कनेक्ट केले आहेत. मग LCD घेतली आहे, मग त्याचं कनेक्शन्स केले आहेत पॉवर देऊन, आणि पोटेन्शिओमीटर लावलाय, म्हणजे तिकडे ब्राईटनेस आणि आपल्याला कंट्रोल करता येतील त्याची. तर मी इकडे रन करून दाखवतो. तर इकडे मोशन डिटेक्ट झाली की तो पीपल असा काउंट करणार, आणि इकडे एक्झिटच्या वेळी तो डिक्रीज करत जाणार. आणि हे मेनली म्हणजे बेसिकली आपण मोठे मोठे ऑफिस असतात तिकडे यूज करू शकतो. जेव्हा फायर एक्झिट होईल तेव्हा जोपर्यंत सगळी माणसं बाहेर येत नाही तोपर्यंत हे तसंच डिस्प्ले होत राहणार. तर इकडे मी एक सिंपल कोड लिहिलाय, त्याच्यात मी आधी सगळे व्हेरिएबल हे केले आहेत, इनिशिएट केले आहेत, आणि मग पिन मोड डिस्प्ले केले आहेत वॉइड सेटअप मध्ये, आणि वॉइड लूप मध्ये मी इफ स्टेटमेंट वापरलेत. आणि तिकडे दिले जर माणसं जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तसंच डिस्प्ले ठेवायचा. धन्यवाद. ओके, ऍक्च्युली मला दाखव इथे बघ, PIR सेन्सर बद्दल आपण दुसरं काय वापरू शकतो. कारण एखादा समजा मनुष्य तिथेच राहिला रे, पाठीमागे गेला परत पुढे आला, तर त्याच्या मोशन मध्ये त्याला नंबर वाढणार ना तुझे बहुतेक, बरोबर ना? सर, म्हणून मी सांगितलं की ते ऑफिसेस मध्ये युज केलं पाहिजे, कारण की दुसऱ्या कुठच्या फंक्शनला केलं की लहान मुलं सारखे सारखे तिकडनं बाहेर जाणार, आतमध्ये येणार, बाहेर जाणार, आतमध्ये येणार. आणि जे इन आहे ना, म्हणजे आत जायला पाहिजे त्याच दाराने त्याने जायला पाहिजे, आणि बाहेर यायला पाहिजे त्याच दाराने त्याने यायला पाहिजे. त्याचं कारण असा, येताना सुद्धा ते मोशन PIR कडनं हे करणार, मोशन तुझं बघणार आणि त्याप्रमाणे हे करणार की रे, वाढवणार. आता समजा इन दारात मी आलो समजा, तर प्रॉब्लेम काय ना, समजलं माझा काय प्रॉब्लेम आहे तो, समजला तुला? हो सर, समजलं सर, मला पण काय दुसरं यूज करता येईल बघ त्याच्यामध्ये. चांगला आहे, तुझा आयडिया चांगली आहे. ओके. हो सर, मी त्याचाच विचार करत होतो 2-3 दिवसापासून, दुसरं काय आपण तिकडे युज करू शकतो की नाही. बघ, ट्राय कर. ओके, आणि कोण दाखवत आहे? सर मी दाखवू? हा, दाखव ना. कोण दाखवते? कोण बोलला? जय बोलला का लाट बोलला? कोण बोलला? सर मी दाखवत आहे. सर स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते, पण वायरिंग केलं तर मला नाही आवडलं बाबा. वायरिंग काय काय केलंय ना. नाही सर, ते आधी केलेलं, पण ते बरोबर नाही मी हा जो होता ना तो मी केव्हाच करून ठेवलेला, पण हा आता तुम्ही सांगितलं म्हणून मी करून ठेवलं घाईत. ते बरोबर करायचं की रे, बरोबर दिसत नाही मग, नाही तर. हा सर, ओके. असं दिसत नाही, बरोबर हे वाटत नाही. ते काय ते सांग ना आधी, काय हाईट कर बघूया. ते खालचं वर दिसते ते हाईट कर इथे. हा सर, हा मी असं गॅजेट बनवलंय जे गॅस सेन्स करतं आणि रेड LED इंडिकेट करतं आणि अलाराम देतो, म्हणजे थोडक्यात साऊंड बजर बीप होतो. तर मी आता गॅस नसताना इथे नथिंग डिटेक्टेड येतं, पण जेव्हा गॅस येतो ना तेव्हा बजर चालू होतो, आणि बजर चालू
बजर चालू होतो आणि रेड एलईडी ब्लिंक होते आणि त्याचबरोबर गॅस डिटेक्टेड येतं, नाहीतर नथिंग डिटेक्टेड येतं. ऍक्च्युली एक तुम्ही दाखवताय ना सगळं, हे आपण काय करायचं तुम्हाला बाकीचे जे हे उभं करायचंय म्हणजे ह्याच्यासाठी काय मेकॅनिकल पार्ट्स लागणार, खूप काय काय करावं लागतं माहिती आहे ना तुम्हाला. सर्किट मध्ये काय नसतं जास्त, लक्षात आहे ना. मेन काम आपल्याला तिथे करावं लागतं, लक्षात आहे. हे बनवलेलं बघा, ऑटोमॅटिक सॅनिटायझर बनवलेलं बघा, त्याच्यामध्ये सुद्धा त्याने सर्किटला वेळ नाही लागला. बाकीचं जे म्हणजे ते डोअर वगैरे काय काय त्याने बनवलं ना, त्याला जवळजवळ त्याने 8 ते 10-15 दिवस घेतले त्याच्यामध्ये, लक्षात आहे. आणि काय करायचं आपण सगळं त्याने केलेलं होतं, स्वतः केलेलं बघा त्याने. तसं तशी हे कुठे लावायचं काय करायचं ते पण तुम्ही विचार करा, लक्षात आहे. नुसतं आपलं सर्किट बनवलं आणि झालं नाही, तर बाकीचे सुद्धा त्याला काय करणार आहे, कुठे लावायचं काय करायचं त्याचं वर्किंग कसं चालणार बाकीचं, हे तुम्ही काय करा परफेक्ट बघा. म्हणजे जर तुम्हाला मॉडेल उतरायची आहे, आणि माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाने मॉडेल यंदा का जर सायन्स एक्झिबिशन झालं, सायन्स कॉम्पिटिशन झालं ना, तर प्रत्येकाचं एक मॉडेल असायला पाहिजे. त्यामुळे आता तुम्ही विचार करा की मला कुठलं मॉडेल बनवायचं आहे, लक्षात आहे. आणि माझ्या डोक्यात असं एक हे आलंय की आपण एक कॉम्पिटिशन घेतोय, रोबोटिक्स कॉम्पिटिशन घेतोय, रोबोटिक्स आर्डिनो कॉम्पिटिशन घेतो. आणि साधारण मला वाटतं ते ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत आपण डिसाईड करूया, म्हणजे तोपर्यंत सगळं कोरोनाचं संपेल असं वाटतंय. आणि ते नाही झालं तर समजा ऑनलाईन आपण घेऊया, लक्षात आहे. आणि त्याच्यासाठी जे 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 आपण जे परीक्षा वगैरे असणार ना, ते एकदम चांगल्या ह्याचे असणार आहे, म्हणजे शास्त्रज्ञ हे वगैरे असले कोण कोण असणार आहे, लक्षात आहे ना. जे काय काय म्हणजे नॅशनल लेवलला ज्यांनी गाजवलेलं आहे अशा प्रकारचे असणार आहे. 2-3 आम्ही हे केलेले आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेले आहेत. म्हणजे त्याचं परीक्षण आम्ही नाही करणार तर ते करणार आहेत. आणि अपेक्षा अशी आहे की युट्यूब ह्याच्यावर म्हणजे कुठे गुगलवर असलेलं आपल्याला कुठलंही मॉडेल नको आहे. तर तुम्हाला असं तुमची स्वतःची आयडिया काढा बघा. काल बघा तुम्ही एक ऐकलं असेल का माहित नाही, आर्यनने ऐकलंय का, नेव्ही कॉलेज आहे बघ, नेव्ही शाळा आहे बघ, इथे कुठे आहे ती आपली गोव्यामध्ये दाबोलीला आहे ना. त्यांनी त्यांनी एक असं ऍप बनवलंय ना, गेम टाईप ऍप बनवलं. त्यांचा फर्स्ट आला टायकॉनचं हे होतं बघा, ते PM ने डिक्लेअर केलेलं बघा, मागच्या वेळी होतं, मी तुम्हाला ग्रुपवर पण पाठवलेलं. त्याने असं एक ऍप ऐकलं तुम्ही, ती न्यूज मी बघितली आज, मी पाठवतो थोडं क्लास संपला की पाठवतो, म्हणजे 10च्या दरम्यान मी तुम्हाला ती पाठवतो. आणि 9वीतले विद्यार्थी आहेत, त्यांनी काय केलं सांगा, आपले शास्त्रज्ञ सगळ्यांना माहित नाही, मग त्याच्यासाठी एक ऍप बनवलंय. तुमच्याकडनं मला तशी अपेक्षा आहे की असं मॉडेल विचार करा, आताच चालू करा विचार करायला. की जनरली काय होतं सांगा, कॉम्पिटिशन लागतं आणि 15 दिवसांत मग ठरवतो आपण करायचंय, मग ते गडबडीत होतं, मग सगळं ते ओके होत नाही आपलं, लक्षात आहे. त्याच्यासाठी आताच विचार करा आणि त्याच्या पाठीमागे लागा. ओके, चालेल. ह्याच्यामध्ये तुला आणि सर काय माझं करता येईल आणि त्याप्रमाणे आपण बोल. सर मी हा केलेला की डिस्टन्स जो असेल तो इथे दाखवेल, म्हणजे स्क्रीनवर प्रिंट होईल. पण ना सर मी जेव्हा स्टार्ट सिम्युलेशन करतो ना तेव्हा काहीच येत नाही. म्हणजे कोड सगळे मी चेक केलं, कोड नीट वायरिंग वगैरे चेक कर, वायरिंग वगैरे सगळं चेक कर ना. केलं सर मी, काहीच मिस्टेक नाही. एक ह्याचं मी 4 ह्याचं तुला दाखवतो, पिनचं दाखवतो पाहिजे तर सगळ्यांना दाखवायचंच आहे ना ते. तू 4 पिनचं घेतलंय ना, ते मी दाखवलं नाहीये भाऊ, का दाखवलं नाही दाखवलं. नाही दाखवलं पण सर. पण 4 पिनचं LCD ला जोडले वाटतं. तेच ना, मी तुम्हाला दाखवतो ते, लक्षात आहे. हा ओके सर. आणि काय वर्किंग मध्ये तुझं आहे ते दाखव, सध्या काय वर्किंग मध्ये आहे ते दाखव. आणि काय वर्किंग मध्ये आहे हा बनवलेला. आणि एक म्हणजे मी खरोखर एक मोटरने तो सांगितला ना तो बनवलाय, म्हणजे दाखवता येईल तुला, ते काही करता येईल, प्रेझेंट करता येईल कसं. नाही सर, पीसीचा वेबकॅम आहे ना, म्हणून त्याची क्लिअरिटी नाही तेवढी. क्लॅरिटी नाही. ओके, चालेल मग. मी आणि सेपरेट व्हिडिओ करून टाकतो सर. हा ओके, चालेल. सेपरेट व्हिडिओ करून टाकतो. ओके. आणि कोण दाखवत आहे सर ते जयचं होतं बघा, हा? ते 4 पिन हे करून जोडलेलं त्यांनी अल्ट्रासोनिक, ते माझं पण केलंय मी, पण ते माझं झालं सर. झालं सुरू. बघूया, मी दाखवतो की रे, ते मी दाखवतो. लक्षात आहे, ते बघूया आपण 4 पिनचं बघूया आपण ते. फक्त तिथे काय करायचं, तिथे आपण काय करायचो, एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर सेम वापरायचो. इथे फक्त ट्रान्समीटर वेगळा असणार, रिसिव्हर वेगळा असणार, एवढाच फरक आहे. ओके. आणि कोण दाखवतो वर्किंग मध्ये आहे ते दाखवा तुमचं.
सर मी दाखवू? दाखव ना. सर मी अजूनही बनवतोय, थोडा वेळ लागणार, मग त्यानंतर मी दाखवतो. ओके. दिसते सर स्क्रीन? ते दिसते. एक मिनिट हा. नमस्कार, मी इथे एक टेम्परेचर इंडिकेटर बनवलंय सर्वो मोटरचा वापर करून इथे. तर ते काय आहे, तर इथे एनोटेशन वापरून मी टेम्परेचर इंडिकेट केलंय. हे थंडचं, हे नॉर्मल टेम्परेचर आणि हे गरम टेम्परेचर असं. इथे टेम्परेचर सेन्सर वापरून तो आर्डिनो बोर्डला कनेक्ट केलाय. हे ते कोड्स आहेत. हे ते सर्वो मोटरचं वापरले मी. टेम्परेचर नावाचे व्हेरिएबल वगैरे बनवले आणि ते कोड दिलाय त्याचा. इथे सर्वो मोटरला त्याचं डिग्री कसं दिलं, तर टेम्परेचर प्लस 69 डिग्री ती रोटेट होणार सर्वो मोटर. म्हणजे जर टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असलं तर मोटर 25 प्लस 69 म्हणजे 94 डिग्री रोटेट होणार. आता मी तुम्हाला रन करून दाखवतो. सोबतच सिरियल मध्ये ते प्रिंट होतं. ते बघा, हे इथे दिसते तुम्हाला सर्वो मोटर नॉर्मल टेम्परेचर कडे पॉइंट करते. तर तुम्ही टेम्परेचर सेन्सर बघितलं तरी ते 25 डिग्री दाखवते. याचा म्हणजे 25 प्लस 60 म्हणजे 94 डिग्रीनी सर्व मोटर रोटेट झाली. असं जर मी टेम्परेचर ते कमी केलं तर बघा ते थंड कडे दाखवते, तर -33 आहे. तर ते थंड कडे दाखवते आपल्याला, पॉइंट करते सर्व मोटर. आणि तसं जसं जसं गरम करत जाईल तसं तसं हे बघा, तसं तसं ते गरम कडे पॉइंट करेल सर्व मोटर. या प्रकारे मी इथे सर्व मोटर बनवलेले आहे. त्याचा उपयोग करता येईल का? काय करता उपयोग? तर म्हणजे टेम्परेचर दाखवता वगैरे वापरू शकतो. ओके, याच्यावरून आपण हे करू शकतो. एसी वगैरे पण मॅनेज करू शकतो, कंट्रोल करू शकतो. एसी चालू करायचं, बंद करायचं टेम्परेचर नुसार. आणि दुसरी गोष्ट बघा, कोणीतरी पाठवलं गोरेने पाठवलं आर्यन. हॅलो, काय सर? एक्सप्लेन करताना तू काय असं बोलता की याचे पंखे लावायचे हे वगैरे. ऍक्च्युली तिथे रिलेचा वापर व्हायला पाहिजे. लक्षात आहे, रिले वापरलेले नाही वापरले. सर वापरले तेव्हा. वापरले रिले वापरले त्याच्या. एक सेकंड, मी परत व्हिडिओ बघतो. वापरले. हो सर, मला वापरले. म्हणजे रिले पाहिजे ना, तर तो काय असणार सांगा, एसी असणार नाही, आपलं डीसी असणार आहे. लक्षात आहे ना. आणि जर ते तसं नाही जोडलं, डायरेक्ट जोडलं तर आपलं जळून जाईल ते. लक्षात आहे. रिले आपण काय करतो सांगा, रिलेच्या साहाय्याने ते सेपरेट करत असतो. डीसी एसी काय करत असतो, सेपरेट करत असतो. ओके, आर्यन चांगलं बनवलं, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. फक्त तुला वेगवेगळ्या कशासाठी अनेक उपयोग करता येईल त्याचा विचार कर. किंवा याच्यामध्ये आपण काय करू शकतो सांग, टेम्परेचर सेन्सर झालं की आपली एसी वगैरे झालं, तर आणि काय करू शकतो बघ त्याच्या साहाय्याने. लक्षात आहे. किंवा याचा उपयोग आपल्याला असं करता येईल का, पण गॅस आपला बंद नाही होणार ना. गॅसला बंद करायला आपल्याला परत ते करावं लागेल. समजा केव्हा केव्हा काय राहतो बघ, गॅस चालूच राहतो. त्याच्यासाठी कुठे काय करता येईल का आपल्याला, चुकून आपल्या घरातला गॅस चालू राहिला. सर हे सर्वो मोटरचं ते स्पिन होणार मेकॅनिझम आहे. सर जर गॅसच्या मेकॅनिझमला बसवलं तर मग कदाचित म्हणजे हालू शकतं. सर आपण हे अजूनही असंही वापरू शकतो की जर टेम्परेचर वाढलं तर कोण पेशंट वगैरे जर आला आणि त्यांनी असं टच करायचं ह्याला, आणि जर टेम्परेचर वाढलं तर ऑटोमॅटिकली दरवाजा असं बंद होणार सर्व मोटर फिरून. चालेल, ते पण आणि बरोबर आहे. टेम्परेचर जर नॉर्मल असेल तर मग दरवाजा ओपन होणार. चालेल, ही पण आयडिया बरी आहे. हा. ही पण आयडिया. अजून इथे असं आपण नंबरनी टेम्परेचर पण दाखवू शकतो सर.
दाखवू शकतो. किती टेम्परेचर आहे ते एलसीडी पण वापरू शकतो तुम्ही इथे. बरोबर आहे. मग याच मॉडेलला काहीतरी आणि तुझ्या डोक्यामध्ये घालणार आहे आणि एक मॉडेल घेऊन पुढे करणं काहीतरी तुझं. हो सर. आणि काहीतरी खूप काय काय करता येईल याच्यामध्ये असं विचार कर मग. लक्षात आहे. बाकीच्याने पण त्याला सुचवा याच्यामध्ये आणि काय करता येईल त्याला. लक्षात आहे. आणि जनरली आपण काय करूया तर एखादा सब्जेक्ट कुठला घेऊया एम्स मध्ये कोरोनावर घेऊया. कोरोनावर एखादं हे करायचे आपल्याला मॉडेल्स बनवायचे आहे. सर हे कोरोनावरही चालेल ना, कारण जर चालेल. कोरोनाचा पण पेशंट जर आला तर जनरली लक्षात घ्या ते हँड सॅनिटायझर वगैरे असलं काय असतं ना तसलं नको आपल्याला. तुमच्या डोक्यात आणि काहीतरी नवीन कल्पना यायला पाहिजे की युट्यूबवर कुठेही केलं सर्च तरी मिळता कामा नये अशी पाहिजे. लक्षात आहे. बाबा काय करू शकतो वेगळं काय करू शकतो ते नाहीच सर आहे. इथे टेम्परेचर कोविड पेशंटच्या ह्याच्यातही आपण टाकू शकतो. टेम्परेचर वाढेल तर हे होईल म्हणून दरवाजा असं बंद. ओके ओके ते पण कर. आणि काहीतरी विचार कर बघ त्याच्यावर आणि काय. हा बोल. कोविडचे पेशंट ऍम्ब्युलन्स वरनं त्या हॉस्पिटलला नेतात, म्हणजे ते जे वॉर्ड्स असतात त्यांना हात लावावा लागतो. मग तिकडे आयर सेन्सरचा वापर करून आपण ते हे असते ते कंट्रोल करू शकतो ना. आयआर सेन्सरचा वापर करून काय म्हणतो तू. ते कंट्रोल करू शकतो ना सर. ते झोपतात ना सर ह्याच्यावर. आयआर सेन्सरचा वापर म्हणजे नक्की काय करणार तू सांग. म्हणजे वन दाबलं की पुढे जायला हवं, म्हणजे असं रिमोट कंट्रोल आपण कसं खेळतो तसं सर. काय पुढे जायला पाहिजे. म्हणजे आता कोविडमुळे जे वॉर्ड्स असतात हॉस्पिटल्सचे त्यांना अजून कोविड होतो ना, कारण की जे कोविडचे पेशंट्स असतात ते त्यांना हात लावतात. मग ते पसरतो. मग ते न हात लावता आपण तसं कंट्रोल करू शकतो ना, ते झोपतात त्याच्यावरती. नाही पण ऍक्च्युली हात लावतात म्हणजे काय म्हणतोय तू नक्की काय करतात म्हणायचं. कॅरी करतात ना सर. आता सर कसं सांगू तुम्हाला. कंट्रोल म्हणजे काय कंट्रोल करायचं ते मला अपेक्षित आहे. काय कंट्रोल करायचं म्हणतोय तू. ते बसतात ना झोपतात स्ट्रेचर बोलतोय. हा त्याला स्ट्रेचर बोलायचंय. हा स्ट्रेचर. ओके स्ट्रेचर करतात म्हणजे त्याला तुला मोटर वगैरे काहीतरी लावावं लागेल. लावावं लागणार सर. मोटर वगैरे करून तू करू शकतो काय प्रॉब्लेम नाही. हा ओके. बघ तशा प्रकारचं पण मॉडेल बघ की रे. सर पण तसं केलं तर शेवटी रिमोटला हात लावावाच लागणार ना, स्ट्रेचरच्या जागी रिमोटला. काही पण रिमोट एकच माणूस कंट्रोल करणार ना, सारखं सारखं पसरत नाही राहणार ते. एकच करणार बरोबर आहे त्याचं. तसं होऊ शकतं म्हणजे एकच करणार. ओके करू शकतो. बघ ना तसं पण बघ ना. आपल्याला मॉडेल बनवायचंय मोठं बनवायचं नाही छोटं हे केलं तरी चालेल. त्याच्यावर सुद्धा विचार कर बघ काय करता येईल तुला ते. सर मग कोरोनावर बनवायचंय का काहीतरी. कोरोनावरच आपण घेऊया ना तेच बरं पडेल ना. पण असं असतं प्रमाणे की ते अवेलेबल नाही असं पाहिजे आपल्याला. लक्षात तुमच्या डोक्यातनं आलेलं असं इनोव्हेशन काहीतरी मला बघायचं आहे. काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला. ओके चला आणि कोण दाखवतो नाय. अध्ययनचा आहे रेडी रे. हो सर मी दाखवू तो सॅनिटायझर वाला. दाखव ना काय ते. सर मी दाखवू का पहिले. तुम्ही ठरवा दोघे मित्र आहात तुम्हीच ठरवा काय ते कोणी पहिलं दाखवायचं ते. अध्ययनला दाखवू दे. सर स्क्रीन दिसते. हा मी एक ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर बनवला आहे. यात मी अल्ट्रासॉनिक डिस्टन्स सेन्सर, RGB LED, LCD डिस्प्ले, सर्वो मोटर आणि आर्डिनो वापरला आहे. ह्याला मी स्टार्ट करतो. आता हे ऑब्जेक्ट लांब आहे 56.5 इंचेस वर आहे. तर हे लाल पेटलंय. इकडे सर्वो मोटर हललेली नाहीये आणि ती येते सॅनिटाईज हिअर कर. पण जसं मी हा ऑब्जेक्ट जवळ आणतो 30च्या खाली आणलं की लिटिल क्लोजर करून दाखवतं आणि येल्लो लाईट पेटते. आणि अजून जरा जवळ आणलं तर सर्वो मोटर हलते आणि ग्रीन लाईट पेटते आणि डन सॅनिटायझिंग करून येतो. तसंच परत लांब नेलं ना की इथे सॅनिटाईज हिअर करून सेम परत ती प्रोसेस रिपीट होते. ओके पण याचा ऍक्च्युअली तू प्रॅक्टिकली कसा उपयोग करणार सांग ना मला. ऍक्च्युअली काय डोक्यात तुझ्या काय नक्की. सर त्यांनी ह्याच्या खाली सॅनिटायझरच्या खाली हात घातला तो सेन्स करणार, तो टाकणार, त्याला एक सॅनिटायझर तो स्प्रे करणार पंप थ्रू. मग त्याला एक डिले असणार आणि तो ऑटोमॅटिक पंप थांबणार. पण तू असं पंप वगैरे कसं काय कुठे वापरलंय तू नक्की. पंप वगैरे कसा वापरणार आहे. आता या मोटरचा उपयोग कशासाठी केला. सर्व मोटरचा काय होणार आहे.
सर ते तिकडनं घेणार आणि इथे सोडणार. काय घेणार? ते सर इथे असं पण करू शकतो की इथे सर ती वाटी आहे ह्याची, तर हे इकडनं ही सर्व मोटर जशी हलेल तशी ती आतमध्ये घेणार. ते एक इथे कप किंवा काही लावून आतमध्ये घेऊ शकतं ते, आणि इथे येऊन ते सोडू शकतं, वाईल इकडे येऊन ते ड्रॉप होणार. नाही, मला नाही समजलं नक्की काय करायचं ऍक्च्युली. प्रॅक्टिकली विचार कर, असं नको प्रॅक्टिकली. सर त्याला म्हणायचं की लगेच सॅनिटाईज करायला त्याचा वापर करू शकतो, असं त्याला म्हणायचं. इन्स्टंट सॅनिटायझर. नाही, पण कसं लगेच म्हणजे कसं करणार ते? सर इथे एक कंटेनर असणार लहानसा, ओके. इकडे एक सर असं गोल लावलेलं असणार वाटी टाईप, तर इकडनं जसे खाली जाणार ते कनेक्ट करणार आणि इथे अजून 180 डिग्रीजला येऊन हे सोडणार. पण कसं सोडणार कसं ते? जर म्हणजे इकडे ते पाणी जसं कलेक्ट करून उलट केल्यावर ते ऑटोमॅटिक सुटणार. तसं होऊ शकेल प्रॅक्टिकली? हो सर, करता येईल. बघ, विचार कर प्रॅक्टिकली. आणि जर तर तू डीसी मोटर वापरणार तर तुला रिले वगैरे वापरावं लागेल, कारण ती डीसी मोटर आपल्याला जास्त याची पॉवरची लागणार आहे. हो सर. ती तेवढी खेचायला पाहिजे त्यांनी. ती 5 वोल्ट वगैरे नाही चालणार आहे. 12 वोल्ट वगैरे वापरून तू काय करू शकतो, रिलेच्या सहाय्याने करू शकशील. आणि मला नाही वाटत की तिथे रिले जर तू पंप वगैरे वापरणार ना तर सर्व मोटरची गरज नाही लागणार तिथे. सर्व मोटरचा वापरच काय करता येईल, गरजच नाही आपल्याला. काय करणार सांग, अल्ट्रासॉनिकने त्यांनी हे केलं, समजा डिटेक्ट केलं कोणतरी आला तिथे काय, लक्षात आहे? मग डिटेक्ट केल्यावर ते काय करू शकतो सांग, ते सिग्नल आपण सर्व मोटर चालू करण्यासाठी देऊ शकतो ना. सर्व मोटर ह्याच्यात तू वापरायचं, रिले टू वापरायचं. रिलेला द्यायचं, मोटर चालू होणार आहे. आणि पर्टिक्युलर टायमर तिथे ठेवला ना, टायमर ठेवला की थोड्या वेळाने ते काय होणार आहे, बंद होणार, असं करू शकतो. पण त्या ठिकाणी मला नाही वाटत की सर्व मोटर तुला वापरावी लागेल. सर्व मोटरचा एक वापर तू करू शकतो. काय करू शकतो सांग, तिथे गेटला ती सर्व मोटर ठेवू शकतो. एखादा मनुष्य आत गेला ना की तिथे तू काय करू शकतो, आयआर सेन्सर वगैरे वापरू शकतो. बाहेर आयआर सेन्सरने सेन्स करायचं की मनुष्य तिथे आला, गेट बंद करायचं. आणि हा सॅनिटाईज जाऊन बाहेर पडला की तिथे दुसरा एक आयआर सेन्सर वापर, तिथे एक गेट पाहिजे तर ठेवायची. आणि तो बाहेर पडला ना की काय व्हायला पाहिजे, ती दुसरी पहिली गेट आपली ओपन व्हायला पाहिजे, असं करू शकतो. मग त्या ठिकाणी सर्व मोटरचा वापर होणार. आणि या ठिकाणी तुला सर्व मोटरचा वापर काय करता येणार नाही त्याचा. जर तू डीसी मोटर वगैरे वापरणार असेल ना, पंप वगैरे सगळं, लक्षात आहे? तर त्याच्यासाठी तसं तू करू शकतो. हा सुद्धा चांगला प्रोजेक्ट होईल. आणि दुसरं त्याच्यामध्ये आणि काय करू शकतो बघा, की आपण काय करू शकतो, किती लोक आली ती पण काउंट करू शकतो. समजा एखाद्या ऑफिसमध्ये आपल्याला समजा हे वापरायचं आहे सॅनिटायझर, लक्षात आहे? एखादे समजा किती आले जाता, समजा 40 एम्प्लॉईज तिथे आहेत, तरी ते डोअरला आपण ठेवणार, वॉचमनची वगैरे गरज नाही पडणार. आता मगाशी त्यांनी कसे वापरलेलं, भव्यने कसं वापरलेलं बघा. आयआर सेन्सरचा सिग्नल आपण ह्याला देऊ शकतो, डिस्प्लेला देऊ शकतो. आणि दुसरं काय करू शकतो, पाहिजे तर फ्युचरमध्ये तुम्ही असं पण करू शकाल की कोण आज आला ना की त्याचं म्हणजे एक कोणतरी आज आला असा SMS पण जाऊ शकेल. ओके सर. लक्षात आहे? आणि दुसरं काय करू शकतो, तर आपण काय म्हणतो, हे वगैरे वापरतो, स्कॅनर वापरतो. म्हणजे बोर्ड वगैरे आपण हे करण्यासाठी स्कॅनर वापरतो. काय म्हणतात त्याला स्कॅनरला? आपण फिंगर स्कॅनर वगैरे वापरतो बघा. ती छोटी मॉडेल पण येतात, ती स्कॅन करून सुद्धा आपण हे करू शकतो. कोणाचं आगे आहे ना, डिटेक्शन आत गेला, त्याचं नाव पण असं डिस्प्ले करता येईल. म्हणजे एम्प्लॉई साठी वगैरे सॅनिटाईज करून तो आत यायला पाहिजे. लक्षात आहे? अशा प्रकारे विचार कर बघ तू, हे पण एक चांगलं मॉडेल होऊन जाईल त्याच्यावरती. ओके सर. क्लिअर? आणि काय विचारू येते ते विचारू का. आता त्याने वापरलं ना, भव्यने वापरलं तसं पण तू करू शकतो. आत किती जण आले आणि बाहेर किती जण आले, बाहेर किती पडले, सगळे बाहेर पडले का, तर आपले मेन गेट बंद व्हायला पाहिजे. लक्षात आहे? तसं पण करू शकतो. ओके, मेन गेट साठी तू परत सर्व मोटर वापरू शकतो. गेट बंद करणं, चालू करणं, त्याच्यासाठी मेन गेट. लक्षात आहे? ओके. सर हे आपण हँडवॉश बरोबर पण वापरू शकतो. हँडवॉश वर इझी आहे. सर्व मोटर वापरणार तर हँडवॉश वर इझी आहे. नाही सर, सर तुम्ही जी किट दिली आहे त्याच्यात सर्व मोटर आहे का? सर्व मोटर आहे त्याच्यामध्ये. सर मी हे हँडवॉश साठीच बनवलेलं, फुल बॉडी स्प्रिंग साठी नव्हतं. ओके ओके, मग तू मोटर वगैरे शब्द वापरला म्हणून मी तुला ते सांगितलं. लक्षात आहे? मोटर वगैरे वापरला नाही सर, तर वापरा. त्याचा माझा ते पण बनवायचं होतं, ते सुरू केलंय मी, पण अख्खं नाही. ओके ओके, त्याच्यासाठी ठीक आहे. कशासाठी मोटर हँडवॉश साठी ठीक आहे.
म्हणजे तो तिथे आल्यावर काय व्हायला पाहिजे सांगा, आपण तिथे बॉटल तिथे ठेवणार वर, आणि तेव्हा आला की काय होणार सांगा स्प्रे, ते फक्त खाली दाबायचं आहे. खाली दाबण्यासाठी तुम्ही स्टार वगैरे असं, कारण मोटर आपली जी सर्व मोटर वापरतो ना तेवढं त्याला ताकद नसते दाबण्या एवढी, मग त्याच्यासाठी तुम्हाला तार वगैरे असं वापरून ते करावं लागेल. लक्षात आहे? ओके ओके. स्वराज्य आहे, हो स्वराज्य सर. दाखव ना. हो सर, दाखवते. सर खूप सिंपल बनवलंय सर. ओके, सिंपल पण चांगलं आहे की रे. सर म्हणजे आपण ते करोनाचे जे पेशंट्स असतात ते मध्ये मध्ये असे पळून जात होते, मग ते गायब होत होते. मग सर तिकडनं त्या रूम मधनं कोणी बाहेर येते का, कोणी आत जाते का, तर ते बघायला तिकडे हे मोशन सेन्सर वापरलंय आणि मग हे अलार्म वापरलंय, ते आवाज करतं. ओके, चांगली आयडिया आहे. हे कोण तुला असं म्हणायचंय की कोरोना पेशंट किंवा पळून जातात आणि ते पळून जावं नव्हे म्हणून ही चांगली आयडिया, चांगली आहे. लक्षात आहे? म्हणजे अशा तुमच्या कल्पना येऊ देत काहीतरी, लक्षात आहे ना. आपण नाहीतरी वापरलंय, आपण शिकलोय, काय केलं, PIR कंट्रोल वगैरे सगळं आपण बघितलंय, ते सेन्सर वगैरे. पण असं स्पेसिफिक आपल्याला कुठे वापर करता येईल ते महत्वाचं आहे. नाही तर शिकलं तेच बघायचं, जॉईन करून त्याला काही अर्थ नाही. स्वराज्याने पण आयडिया चांगली सांगितली बघा. कोरोना पेशंट बाहेर पडत असेल तर मोशन आपल्याला कुठेतरी दिसणार आहे, लक्षात आहे, बाहेर पडत असेल तर त्यावेळी काय होणार आहे, बझर आपलं वाढणार आहे. हे पण छान आयडिया आहे बघा. छोटा असला तरी आयडियाची कल्पना चांगली आहे बघा तुमची. थँक्यू सर. ओके. आणि कोण? लाड आला का ऐका गेला? आहे सर. दाखवणार का? हो सर, मी ते होम ऑटोमेशन बनवलं तेच दाखवतो. मी दुसरं बनवत होतो पण त्याला थोडा वेळ लागणार. ओके ओके. आला नाही, अमोघ आला नाही बहुतेक ना. नाही. सर दिसते स्क्रीन? दिसते. तर हे एक होम ऑटोमेशन सर्किट आहे. इथे बल्ब म्हणून 2 LED घेतले आहेत आणि फॅन म्हणून 2 मोटर घेतले आहेत, आणि याला मी रिले लावलाय, आणि ते पॉवर सोर्स म्हणून एक 9 व्होल्ट बॅटरी घेतली आहे, आणि हे मी आर्डिनो थ्रू कंट्रोल करतोय, आणि IR सेन्सर आणि IR रिमोट. ते 0 दाबलं की पहिला LED सुरू होतो, आणि 1 दाबलं की पहिला LED बंद होतो. 4 वर दुसरा सुरू होतो, आणि 7 वर दुसरा बंद होतो. 2 वर पहिली मोटर सुरू होते, आणि 5 वर पहिली मोटर बंद होते. ते 3 वर दुसरी मोटर सुरू होते, आणि 6 वर दुसरी मोटर बंद होते. आणि जर मी एका वेळेला जास्त अप्लायन्सेस सुरू ठेवली असती तर मी फक्त या एका बटनावर ते सगळे बंद करू शकतो. ओके, चालेल, चांगली आयडिया. इथे फक्त तुला रिलेचं वगैरे एक्सप्लेन करता यायला पाहिजे. रिले वगैरे परफेक्ट एक्सप्लेन कर, रिले कशाला वापरलं वगैरे ते. हा, लक्षात आहे. जनरली बघा, जेव्हा तुम्ही मॉडेल कुठे घेऊन जाता ना, मॉडेल समजा व्यवस्थित आहे पण तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करता येणार आलं नाही, समजा तुम्ही स्वतः बनवलेलं आहे, कुठे नाहीये, गुगलवरचं वगैरे नाहीये, पण तुम्हाला जर चांगलं एक्सप्लेन करता नाही आलं ना, तिथे असतात परीक्षा वगैरे, त्यांच्या मनात काय येणार सांगा, हे कुठेतरी त्याने कॉपी केलेलं आहे. तुम्हाला परफेक्ट सगळं फंक्शन प्रत्येकाचं माहित असायला पाहिजे. रिले का वापरला, मोटर का वापरली, बटन कसं गेलं, त्याच्यातलं एखादं कोणी काही विचारलं ना तर आपल्याला परफेक्ट एक्सप्लेन करता यायला पाहिजे. एवढी तयारी पाहिजे आपली. लक्षात आहे. आता याचा वापर आपण कुठे करू शकतो आणि कुठे काय करता येईल आपल्याला. आणि होम ऑटोमेशन झालं, होम ऑटोमेशन सोडून रिले वगैरे आपल्याला आणि कुठे वापरता येईल. रिलेच्या साहाय्याने वगैरे आणि काय करता तिकडे पण येईल. काय ते. हॅलो हॅलो, दुसरे तुम्हाला सांगतोय बघा, IoT वगैरे तुम्ही ऐकलंय का? IoT वगैरे काय? हो सर. काय आहे सर, आपण इंटरनेट थ्रू कंट्रोल करतो. इंटरनेट थ्रू कंट्रोल करू शकतो, लक्षात आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला नेट कनेक्टिव्हिटी सगळं लागणार. आता बघा, मॅक्झिमम जी नवीन हे येतात, टीव्ही म्हणा, हे आता ते IoT असतं त्याच्यामध्ये. IoTच्या साहाय्याने आपण कुठूनही हँडल करू शकता असे असतात.
नवीन जे येत आहेत बघा एसी वगैरे सगळं. आता समजा त्याच्यामध्ये समजा सेम टेक्निक वापरलं जातं, सेम लॉजिक वापरलं जातं तिथे. लक्षात आहे, फक्त ते आपण इंटरनेट थ्रू करतो. तिथे आपण काय करतो समजा म्हणजे इन्फ्रारेड वगैरे वापरतो, कारण इन्फ्रारेडला काहीतरी मॅक्झिमम हे असते बघा, म्हणजे कितीपर्यंत आपण इन्फ्रारेड वापरू शकतो. पण हे आपण रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने काय करू शकतो, समजा मी ऑफिसातनं बाहेर पडलोय, म्हणजे घरून बाहेर पडलो, ऑफिसला गेलो, नंतर माझ्या घर लक्षात आलं की अरे एसी चालूच राहिला, मला परत घरी येऊन ते करणं म्हणजे कठीण असतं. लक्षात आहे, मग त्याच्यापेक्षा आपण ऑफिसातनं ते काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. त्यालाच आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो, आणि फ्युचरमध्ये सगळं इंटरनेट ऑफ थिंग्स वगैरे असं असणार आहे. लक्षात आहे, हे छोटंसं मॉडेल हे त्याच्याच प्रकारचं आलं. इंटरनेट ऑफ थिंग्स फक्त तिथे आपण इन्फ्रारेड वापरतो, तिथे नेट थ्रू आपण काय करणार आहे, सगळं कंट्रोल करणार आहे. क्लिअर समजलं? ओके. त्याच्यामध्ये आणि काय तुला विचार करता, त्याला आणि काही तुम्ही पण सुचवा रे, आणि काय करता येईल याच्यामध्ये. समजा एखादं मॉडेल घेऊन आपल्याला पुढे त्याच्यामध्ये काय काय आणि काय काय करता येईल का, त्याचा पण तुम्ही विचार करा. ओके. सर ते इंटरनेट ऑफ थिंग्स साठी नोड एमसीयू लागतो ना? नोड एमसीयू लागतो. त्याच्याबद्दल आपण एक काय करूया माहिती आहे, लास्ट लेक्चर आहे तो तुम्हाला इंटरनेट ऑफ थिंग्स दाखवतो. करतोय पण ते व्यवस्थित होत नाहीये. काय ते मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, ते होत नाहीये. ओके, आधी यांच्याकडे जाऊया. बडे तुम्ही काय बनवलंय, दाखवणार का बडे? बडे हॅलो. नाही सर. नाही. ओके ओके, चालेल. आर्यन बघूया काय म्हणतोय. आर्यन दाखव. हो सर, प्रेझेंट करतो. काय होत आहे? दिसते सर? दिसतंय. हा सर, आता मी असं करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे आता लेफ्ट वाला जो अल्ट्रासोनिक सेन्सर आहे तो म्हणजे त्याच्या जवळ का ऑब्जेक्ट आला तर मग मोटर लेफ्ट वाली मोटर फिरायला पाहिजे, म्हणजे ती गाडी असणारे एक ती अशी राईट जायला पाहिजे, आणि राईट वाली मोटर राईट वाला सेन्सरने काय सेन्स केलं तर मग ही राईट वाली मोटर फिरायला पाहिजे, म्हणजे ते लेफ्ट जाणार असं. आता काय चुकतं? आता IR सेन्सरचं मी केलेलं, आता अल्ट्रासोनिक सेन्सरचं करायचंय मला तसं. हॅलो. हा बोल, दिसतोय, बघतोय. तर मला वाटतं काहीतरी कोड मध्येच प्रॉब्लेम आहे. जरा प्रॉब्लेम दाखवू का? म्हणजे हे दाखवतोय कोड मध्ये प्रॉब्लेम दाखवतोय, काय कोड रन होत दाखवूया. रन होत आहे, पण काहीतरी विचित्रच होत आहे, म्हणजे आता मी काय करतो, लेफ्ट सेन्सरच्या जवळ हा ऑब्जेक्ट आणतो असा, तर मग एक सेकंड, या मोटरला काहीच असं रिस्पॉन्स नाहीयेत. हा 15 RPM असं काहीतरी आलंय, आणि लेफ्टचा सेन्सरला मी कव्हर केलंय तर मग 15 RPM दोन्ही मोटर्सला आले, असं काहीतरी विचित्र होतंय. तू मोटर ड्रायव्हर वापरून बघ. मोटर ड्रायव्हरने होऊन जाईल आर्डिनो हे अल्ट्रासोनिक. हो, आर्डिनो मोटर ड्रायव्हर पण वापरू शकतो, कारण त्याला एवढी हे मिळणार नाही, त्याच्यासाठी पॉवर नाही मिळणार त्याला. नाही मिळणार. तुला जर मोटर तिथे बघ, तू आता जर तू तिथे लावलं ना LED लावलं तर होणार बघ तुझं, LED लावून होणार बघ तुझं. ओके सर, एक सेकंड, मोटरच्या जागी LED लावतो. एक सेकंड सर, जर असं काहीतरी प्रॉब्लेम झाला, रिफ्रेश करा. ओके, LED रोटेट, कंट्रोल C V रोटेट. ओके, तिथे जोडू नको, तिथे जोडलं तर काय प्रॉब्लेम होता. हो सर, मी जरा मागे घेतोय सर, म्हणजे आता जर असं मला व्यवस्थित करायचं.
त्याला रेजिस्टर लाव, नाही तर ते हे होणार. हो लावतो थांब. कुठे गेलं? हो हिला ब्लॅक कलर करतो, मला पण ब्लॅक कलर करतो. रजिस्टर ह्याला LED ला की मागे द्यायला पाहिजे. तर जर त्याला कोड टाकायचा तर मला माहितीये पॉवर आणि आवाज येतोय रे ना? रेंजचा आवाज येतोय का सगळा? येतोय. एक सेकंड सर, जरा त्याला कनेक्ट करतो. So, एलईडी आर्डिनोचे इनपुट कुठे ठेवले? आउटपुटला म्हणजे ते कुठे दाखवले? ते वेगळ्या ठिकाणी केबल करतो जरा, कनेक्ट करतो त्याला. हे ना, एक सेकंड, इकडे कुठे कनेक्ट केलेलं? वर लाईन दिली आहे ना, ती खाली खेच. आहे ती नाही, ती हेच सेन्सरची. अरे ती रेंज लाईट कुठली आहे? ती रेंज लाईट ना कुठली? हे सर हे जर एक सेकंड हे लागलं. नाही, हे जरा जास्तीच खाली झालं. हा हो सर, झाली. बघतो मी. हे केलं नाही सर, दुसरंच बघतो. हे तर होतंय काय सर, म्हणजे आता मी लेफ्ट वाला सेन्सरचं ऑब्जेक्ट जवळ आणला, तर मग लेफ्ट वाला एलईडी ला काय होत, राईट वाला एलईडीचा ऑब्जेक्ट मी जवळ आणला, तर मग असे हे दोन्ही असे बल्ब एकत्र पेटतात. सर एक काम कर, काय कर माहितीये, स्टार्टिंगला ते दोन्ही काय करायचे, ऑफ करायचे, आणि त्याच्यातनं बाहेर पडलो ना की पण ओके सर, प्रॉब्लेम आहे. मला वाटतं ह्याच्यात कुठे गेलं डिजिटल राईट, ह्याला कंट्रोल-C पेस्ट. आणि त्याच्यातनं बाहेर पडलं की पण नाही व्हायला पाहिजे ना, ऑफ व्हायला पाहिजे. सर, त्यांनी आर्डिनोला ग्राउंड आणि पॉवर कनेक्ट केले आहेत का? काय का केलंय त्याने. हे काय झालं मध्येच? याला खाली आणतो, पण खाली आणतो. पेटत असे मग कदाचित ना, त्या कोड मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. एक एकदम डीप पेटतो, एक लाईट पेटतो असं. कोड बघूया काय ते. सर, हे लेफ्ट राईट इंटिजर्स केलेत.
10 राईट 9 सिरियलची काय गरज आहे? मग पिन मोड लेफ्ट आणि राईट आउटपुट, पिन मोड 12 आउटपुट 12 हाय हा ट्रिगर पिन आउटपुट 11 इंटू ते बरोबर आहे. कीबोर्ड वगैरे सगळं ते बरोबर आहे बहुतेक ना? व्यवस्थित झालं ना ते? हो. खाली जा अजून. ओके सर. मग सगळ्यात पहिले मी इंटिजर एल ड्युरेशन आणि एल इंचीस केलंय, म्हणजे लेफ्ट साइडचं सेन्सरचं ड्युरेशन आणि इंचीस, आणि मग सेम तसंच केलं, म्हणजे सगळ्यात पहिली सेन्सरचा जो ट्रिगर आहे तो लो करायचा, 2 मायक्रोसेकंड थांबायचं, परत हाय करायचं 2 मायक्रोसेकंड आणि लो. मी राईट साइडला पण केलंय. इथे बघा तू ई मध्ये काय लिहिलं सांग? एल इंचेस जरा एल इंचेस केलं तर तुझं काय होतं सांग? लेफ्ट एम आय केलं, काय केलं दुसरं तो केलं, तर दोन्ही आय केलं. दोन्ही हाय केलं म्हणजे काय होणार? तुला काय अपेक्षित आहे? तर म्हणजे 20 पेक्षा जास्त जाणार, म्हणजे जास्त असेल तर काय व्हायला पाहिजे दोन्ही तुझे? हो सर. 20 पेक्षा जास्त असेल तर आहे ओके. म्हणजे काय ऑब्जेक्ट्स मध्ये नाही आलं ना, तर मग ते मोटर पुढे जायला पाहिजे, मशीन पुढे जायला पाहिजे. आणि आर साठी पण सेम दिलाय तू. व्हायला पाहिजे, राईट एम व्हायला पाहिजे, आय व्हायला पाहिजे. पुढे आलं तर बघूया रन बघूया काय होते, बघूया आउटपुट होते बघूया. सर ते राईट एम हाय का दिलंय एलसीडी काय ते राईट एम हाय दिलंय, राईट का? राईट अंडरस्कोर हाय दिलंय, दोन्ही हाय. ते माझ्याप्रमाणे हायच असलं पाहिजे एल्स मध्ये ना. इथे बघ तुझं आता काय सांग, फर्स्ट जर हे असेल 20 काय दिलंय तू, 20 पेक्षा कमी असेल, आता इथे ऍक्च्युअली डिस्टन्स किती आलं सांग? थांब 2 मिनिट एकाचकडे ठेव. गोरे हो सर. कर ना, स्टार्ट सिम्युलेशन कर ना. ओके सर. आता ऍक्च्युअली किती डिस्टन्स आहे सांग? सर आता 82 आणि एकाचकडे ठेव, एकाचकडे ठेव. आता काय ते 82.9. 82 हो सर. 82 म्हणजे काय आलं सांग? हे लेफ्ट आहे ना, हे तुझं लेफ्ट आहे ना? हो सर लेफ्ट. लेफ्ट मग लेफ्ट 20 पेक्षा लहान आहे का नाही? मग काय व्हायला पाहिजे सांग? दोन्ही हाय व्हायला पाहिजे, दोन्ही हाय व्हायला पाहिजे. हो सर. हो सर. होते. आता दुसरी कंडिशन काय दिली सांग? राईट 20 पेक्षा लहान असेल तर, 20 पेक्षा लहान असेल तर राईट कडे जाऊ घ्या. आता हॅलो राईट कडे गेला. हो सर. तुम्हाला दिसत नाही? हा दिसतंय, आता दिसतंय. आणि दोन्ही हाय व्हायला पाहिजे. किलो राईट जर 20 पेक्षा जास्त असेल तर एल्स कडे काय दिले? तुम्ही हाय दिले कोड मध्ये. सर पण एक सर हेला आता राईट साइडचं हेला मी 20 पेक्षा कमी केलं तरी पण लाईट ऑफ नाही होते. ती वाली झाली. या लूप मधून बाहेर आला ना की परत एकदा काय लूप करतो तुम्ही. या लूप मधून बाहेर आला ना, म्हणजे हे लूप मधनं बाहेर. ओके सर.
ते तसं नाव होत नाही ते. खाली तिच्या हे लूप आहे का लास्ट त्या अगोदर करा. आणि तुला परत आता delete करावं ते लागतं होतं ना? वाटतं मी कदाचित ते चुकीचं केलं. ओके. तुझा आवाज पण ब्रेक होतोय. काय म्हणतोय? हा हो सर आता परफेक्ट झालं सर. आता परफेक्ट झालं. ओके. ओके. मग मी असं केलं काहीतरी तुला म्हणजे एक उद्दिष्ट आहे सांगते फोटो वगैरे लावून काय म्हणतो उद्दिष्ट नाही समजा काय करायचं ऍक्च्युली तुला सर म्हणजे एक रोबोट आहे ती पुढे एक रोबोट आहे ती पुढे जात राहणार आणि जो म्हणजे जोपर्यंत काय ऑब्जेक्ट नाही तोपर्यंत ती पुढे जात राहणार. इट्स जस्ट लाईक काय म्हणतात अवॉइडिंग रोबोट. कसं आहे तसं हे आता अल्ट्रासॉनिक सेन्सरचं आहे. अल्ट्रासोनिक सेन्सर पण वापरू शकतो. आयारने केलं ना आयारने हो सर मी प्रॅक्टिकली पण करून बघितलं. ओके ओके चालेल. ओके आणि कोणाला काय दाखवायचं आहे? हॅलो हॅलो आणि कोणाला काय दाखवायचं आहे का? नाही वाटतं. हॅलो सर मी 4 पिन अल्ट्रासोनिक सेन्सर दाखव. एलसीडी झालाय तुझा? हो सर माझं वर्किंग कधीपासूनच झाले. हा गेला जयचा काहीतरी प्रॉब्लेम होता. गेला जय काय गेला सर दिसते स्क्रीन दिसते. हा तू दुसरा ओपन केला चालेल. तर मी इकडे 4 पिन अल्ट्रासोनिक सेन्सर वापरलाय आणि जिकडे तितकं जे ऑब्जेक्ट इंचेस आणि सेंटीमीटर असणार ते डिस्प्ले होणार. तर मी त्याच्यासाठी इकडे कोड लिहिले. ते सगळे आधी इनिशिएट केले व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल्स डिफाईन केले आणि मग सेंटीमीटर आणि इंचेसची व्हॅल्यू दिली. कन्व्हर्जन केलं त्याचं. लॉंग डिस्टन्स वापरून ट्रिगर पिन आणि त्याचं लो हाय आउटपुट आणि लो हाय केलं हवं तसं. आणि मग मी इकडे हे जर एक सेकंड सर हे जर जास्त केलं तर इकडे दाखवतो बघा 86.9 सेंटीमीटर आणि 34.2 इंच असं दाखवतो. डिस्प्लेवर दिसतंय? हो सर ते ओके. हे बघा 73.9 सेंटीमीटर्स आणि 29.5 इंचेस जे थोडं वरती खालती होते ते सर. ओके. तो जरा ना बॅकलाइट ऑन करा जरा व्यवस्थित दिसणार आणखी. एक सेकंड बॅकलाइट ऑन सर ते प्रॉब्लेम होता ना त्याच्याबरोबर लेफ्ट झालं होतं. ओके चालेल मग त्याला पाहिजे होतं ना काहीतरी प्रॉब्लेम येतो. ओके आणि सर मी सेन्सर बरोबर आरजीबी पण जोडले. दाखव जे काय केलं दाखवा. बाकीच्यांना पण आयडिया आली तुम्ही काय करता ते त्याप्रमाणे पण करतील. सर दिसतंय का? दिसतंय. तर मी इकडे आर्डिनो आणि आयआर सेन्सर आयआर रिमोट आणि आरजीबीचा वापर केलाय आणि कोड मी माझ्या हवं लिहिलाय. जर व्हेरिएबल सेटअप पिन मोड जसे हवे तसे आणि वॉइड लूप केलं म्हणजे मी हा तर 1 दाबलं की लाईट पिंक पेटते 2 दाबलं की कलर चेंज होत. परत 1 दाबलं की रेड होणार. सर असं केलंय ते. ओके चांगलं आहे.
ओके, बरं बनवलं. ओके, आणि कोणाला दाखवायचंय का? नाही. ओके, मग आपण पुढे इथे थांबूया. आज मी काही घेतलं नाहीये, पण तो लेक्चर आपण पुढे एकदा घेणार आहोत. लक्ष द्या, पुढे दिवस आपला एक आठवडा एक लेक्चर वाढेल तेवढा. आज फक्त मला बघायचं की तुमच्या काय आयडिया आहेत त्या, आणि तुमच्या डोक्यामध्ये काय आयडिया असेल तर बघा. आणि आतापासून बोल. दोन आर्डिनो मधून असं हे ट्रान्सफर करू शकतो का डेटा? आर्डिनो मध्ये डेटा ट्रान्सफर करू शकतो. मेमरी कार्ड सुद्धा इव्हन वापरू शकतो आपण. सर म्हणजे ऑनलाईन म्हणजे हे इव्हन तुम्ही काय करू शकता सांगा, आर्डिनोला हे पण जोडू शकता. काय करू शकता, SMS वगैरे पाठवायचं आहे ना, तसं पण सर जोडू ते शकता. SMS साठी वगैरे हे आर्डिनो युनो लागतो की वेगळा लागतो? युनोवर होतं की रे. सर त्याला SMG मॉड्यूल जोडायला लागतं ना. हा, SMG मॉडेल जोडावी लागतात. ते आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकली SMS वगैरे नाही, पण मी तुम्हाला हे दाखवेन, ब्लूटूथ वगैरे प्रॅक्टिकली दाखवेन. लक्षात आहे, ब्लूटूथच्या सहाय्याने कंट्रोल करणं वगैरे सगळं दाखवेन मी तुम्हाला. SMS सुद्धा बघूया, पॉसिबल झाला तर आपण बघूया. म्हणजे जनरली काय होतं बघा, एक तुम्हाला हे सांगतो बघा, की आपलं समजा सेट आहे, नाही होणार ते पॉसिबल, पण होईल. पण त्याच्यासाठी हे पाहिजे, मेसेज यायला. ओके, बघूया. हे काय करता येईल सांग, शेतामधले समजा पंप चालू वगैरे आहे, तो बंद झाला की आपल्याला मेसेज यायला पाहिजे, असं काहीतरी करता येईल का? आणि चालू झाला की असं काहीतरी बघूया, आपण काहीतरी विचार करूया याच्यावर. सर त्याच्यावरती ऑलरेडी आम्ही केलंय, म्हणजे आजोबांनी कनेक्शन करून घेतलेत. म्हणजे घरातनं सेन्सर लावून पंप चालू करू शकतो, किंवा फोन लावून चालू केल्यावरती SMS येतो, बंद केल्यावर. अरे वा, मग टेक्नॉलॉजी तुम्ही वापर करायला चालू केला, चांगली गोष्ट आहे की रे. मग ते पण सर बघून घे. आणि ह्याच्यापेक्षा जरा मोठा आर्डिनो बोर्ड मिळतो का? म्हणजे आता हा 13 पिन्सचा आहे, तर मग आणखी असे डिजिटल पिन्सचा आर्डिनो मिळणार कुठे? मी तर बाबा एकच वापरला, हाच वापरलाय, उनो. तुम्ही नेटवर बघा, याच्यापेक्षा दुसरं कुठला आहे का बघा सर जरा. असतो. असतो, बघायला पाहिजे. मी तर मला उनोच वापरतो. काय काय अशा वायर्स घालायचे, LCD ला भरपूर लागतात, प्लस मला मोटर ला आणि सेन्सरला पण कनेक्ट करायचंय. जनरली तू बेडबोर्डच्या सहाय्याने तू हे करू शकतो की रे, मॅनेज करू शकतो, कंट्रोल करू शकतो ना, बेडबोर्ड वगैरे हे करून. पिनची संख्या काय करू शकतो, तू वाढवू हे करू शकतो ना. सर पण म्हणजे आता डिफरंट पिन्सना डिफरंट फंक्शन असतं ना, तसं म्हणजे आम्ही फंक्शन देऊ शकतो तसं पाहिजे. म्हणजे ब्रेडबोर्डने कसं एकाच लाईन मध्ये तेच फंक्शन तुम्हाला आता किती लागणार तुला सांग, इनपुट आउटपुट तुला किती लागणार, मॅक्झिमम तुला किती पाहिजे? म्हणजे आता 12 आणि आणखी 4 म्हणजे 16 लागणार. 16 लागणार. बघ त्याच्यावर व्यतिरिक्त आहे का बघ, त्याच्यावर गुगलवर बघ. सर आर्डिनो मेगा नावाचा बोर्ड आहे. कुठला? आर्डिनो मेगा. मेगा आहे. ओके, हो सर, मेगा आहे, मी पण सर्च केला आता. ओके, किती पिन्स आहे त्याचे? हो, मोठा आहे, जरा लांब आहे सर. म्हणजे भरपूर पिन्स दिसत आहेत त्याच्यात. एक सेकंड, इमेज फुल स्क्रीन करतो याला. इथे बघ. 21 दाखवते. 21 दाखवतात, बरोबर. सर पण डिजिटल आहेत ते 13च आहेत सर. डिजिटल 13 आहे, नाही रे. कम्युनिकेशन 14 पासून 21 पर्यंत. कम्युनिकेशन काय आहे सर? त्याच्या ह्याच्यामध्ये जाऊन बघा, डिस्क्रिप्शन सगळं वाचणार आहे, सगळे दिलेलं असेल बघा ते. 54 डिजिटल इनपुट आउटपुट पिन दाखवतात की रे. हा, हो सर. शकतो. जर वरती आहेत ना ते 1 ते 13 आहेत, आणि या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. हो सर, 22 to 57 भरपूर आहेत. पण सध्या हे वापरण्यापेक्षा सध्या उनोच वापरा, एवढी काही गरज नाही आहे. लक्षात तिची कॉस्ट पण बघा, 3384 वगैरे आहे. लक्षात आहे. पण सध्या आपण खूप काय करू शकतो, उन्हाच्या सहाय्याने खूप काय करू शकतो.
ओके ओके सर. चालेल. याच्यामध्ये सध्या मास्टर व्हा, जे जे काय करता येईल ते याच्यामध्ये करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही विचार करा त्याचा. कारण मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांचं म्हणजे सर्किट वगैरे सगळ्यांना जमतंय, समजतंय सगळ्यांना. आणि मला नाही वाटत की प्रोग्रामिंग सुद्धा कठीण वाटत असेल. प्रोग्रामिंग पण इझी वाटतंय ना, का नाही? तर प्रोग्रामिंग आणि 2 सर्किट सुद्धा एकदम easy आहे सर. खूप इझी आहे सर. पायथनमुळे आणखी इझी होतं. ओके चालेल, बघा मग हे. आपण बुधवारी बघूया. तुम्ही याच्यावर डिस्कशन करा, बघा कुठला टाइम तुम्हाला सुटेबल आहे का, 6 ते 7 आहे का बघा. शक्य झालं तर मी माझी दुसरी बॅच बघतो ती हे होतात का, म्हणजे तुमचं जर असं ठेवलं तर चालेल तर बघा, ते पण विचार करा. मंगळवार, बुधवार आणि शनिवार असं ठेवलं तर चालेल तर ते पण बघा. लक्षात आहे? 1-2 दिवसात हे करा मला, म्हणजे उद्या सांगितलं तर मला बरं पडेल. उद्या माझी ती बॅच असते, मी त्यांना सांगेल तसं की त्यांचं सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार ठेवेन आणि तुमचा मी मंगळवार, बुधवार आणि शनिवार ठेवेन. बघा पॉसिबल आहे का विचार करा. केलं तर चालेल का, म्हणजे आता ग्रुपवर काय ते डिस्कस केलं तर चालेल का? काय ते ग्रुपवर आता डिस्कस केलं तर करा, चालेल करा, का? आणि काय ते फायनल सांगा मला, म्हणजे उद्या मला त्यांना सांगता येईल. हा ओके चालेल. चला थांबूया आज आपण मग काय. ओके सर. बाय सर.